भरा रे सगळे गोंट्यात पैसे भरा. झाले पैसे मोजून, पण हे पैसे आणलेत कुठून? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? 24 लाख रुपये आहेत ना, उचला ती गोण, निघा. ठीक आहे, निघतोच. चला रे, ती गोण घेऊन चला. 1 मिनिट थांबा. निघालात तरी चालेल, पण एक लक्षात ठेवा, यापुढे या घरात पाऊल ठेवायचं नाही. निघा. अरे करुणा आता नाहीच आहे आणि माझे पैसेही मिळालेत. आता मी कशाला येतोय तुमची थोबाडं बघायला? चला वकील साहेब. थांबा. रिसिट कोण देणार? हे अण्णा शास्त्री पुन्हा फिरले तर? रिसिट द्या. अण्णा रिसिट द्यावी लागेल. वकील साहेब रिसिट द्या. या बघून नीट. निघा. चला. काय प्रकार काय हा? नाही एवढे पैसे आणलेस कुठून तू? मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. वर तोंड करून बोलतेस माझ्याशी? 2 दिवस खोलीत उपाशी ठेवलं ना की बरोबर उत्तर देशील सगळी. चला चल. चला चल चल. मला उत्तर देते हा? बस आता आत. माझ्याशी वाटेल तसं बोलते, तोंड वर करून उत्तर देते मला. अक्के, तू इकडनं कुठून आलीस? अगं आत्ता तुला मी आत ढकललं, तुझ्या हातामध्ये तो अण्णा शास्त्रांचा कागद होता, ती रिसीट होती. तू इकडनं कुठून आलीस आता आत? अरे काय बोलतोयस वर्षा तू? अरे मी देवळात गेले होते रे. तिथे कशी असेल? अक्के, तू काही भानामती वगैरे शिकलेली नाहीस ना? नाही म्हणजे करुणा गेल्यापासून पूर्ण आत्मविश्वास गेला होता तुझा. तू आणलास कुठून एवढा आत्मविश्वास? एवढे लाखो रुपये का आहे काय? इकडनं जातेस काय, इकडनं येतेस काय? अगं काय प्रकार काय हा? काय बोलतोयस तू वर्षा? मी मला नाही रे समजत आहे तुझं बोलणं. नको रे मला त्रास देऊस. हा? नाही सहन करू शकत मी. माझा प्राण जाईल रे. नाही हे काय? हे ना, हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे चाललंय. अरे अक्का,